हा व्हिडिओ माझ्या शेतकरी बांधवांसाठी आहे। माझ्या शेतकरी बांधवांनो, हे माझ्या दारापुढं आलेलं नॅचरली उगून आलेलं हे पेरूचं 2 झाडं इथं, त्यातलं जे लेफ्ट साईडचं झाड आहे, हे झाडाला बघा तुम्ही फळं लागलीत किती एका एका जागेला. बघा देठसुद्धा नाही आहे. ते मधला पेरू दिसतो आणि त्याला देठसुद्धा नाही आहे. साईडच्या दोन्ही पेरूला देठ आहेत. या ठिकाणी बघा 8-8 पेरू एका एका ठिकाणी आलेले आहेत. 8-8 पेरू, 6-6 पेरू, 5-5 पेरू एका एका ठिकाणी आलेले आहेत. आता आम्हाला प्रश्न हा पडला आहे, की जर जेव्हा वेळेस हे पेरू मोठे होतील, त्यावेळेस या झाडाला एकदम बघा शेंड्यावरती, फांदीच्या एकदम शेंड्यावरती एवढे एवढे पेरू लागलेले आहेत. जर ज्यावेळेस हे पेरू मोठे होतील, त्यावेळेस या पेरूचं वजन या फांदीला झेपेल का, असा माझा प्रश्न आहे. आणि कुणाविषयी कुणाला जर माहीत असेल की हे झाड कोणत्या जातीचं आहे, ते पण कमेंट करून नक्की सांगा. कारण हे खूप आगळं-वेगळं झाड मी बघितलं आहे. आजपर्यंत मी एवढा फिरलो वगैरे, आजपर्यंत एवढी पेरूची झाडं बघितली, पण असं पेरूचं झाड मी आजपर्यंत कधी बघितलं नाही. हे कोणी लावलेलं वगैरे नाही, कोणी खाल्लं वगैरे होतं आमच्यातल्यापैकी कोणीतरी. त्याच्या बिया या ठिकाणी पडलेल्या होत्या आणि त्याचंच हे झाड बघा मित्रांनो आलेलं आहे. हे बघा कसं एकदम आगळं-वेगळं झाड आलेलं आहे हे. त्याच्यात जे बाजूचं झाड आहेत त्याला काही एवढे पेरू लागलेले नाहीत किंवा एवढे जवळ पेरू लागलेले नाहीत. पण जे हे झाड आहे, ह्या झाडाला एकदम आगळे-वेगळे पेरू लागलेले आहेत. हे बघा 8-8, 6-6 पेरू एका ठिकाणी आलेले आहेत. एकदम वेगळे पद्धतीचं हे झाड आहे. मी कधीच बघितलं नाही. जर आपल्या पाहण्यामध्ये जर हे झाड आलं असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा हे झाड कोणत्या जातीचं आहे आणि एवढे पेरू या झाडाला कसे आलेले आहेत. आणि ज्यावेळेस हे पेरू मोठे होतील, त्यावेळेस ते फांटी तुटू नये किंवा ते झाड वाकू नये म्हणून, किंवा ती फांटी वाकू नये म्हणून त्यासाठी काय उपाय केला पाहिजे. अशा प्रकारची 2 झाडं आहेत माझ्या दारामध्ये. हे पहा 5-5, 7-7, 8-8, 10-10 कळ्या एका एका ठिकाणी आलेल्या आहेत आणि कळ्या पडत पण नाहीत. ते रात्रीच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस असं खाली पडत नाहीत कळ्या. डायरेक्ट त्याच्यातून फुल बाहेर येतं आणि फुलानंतर ते फळ, पेरू जे फळ आहे ते फळ बाहेर येतं. त्याच्यामुळे जर कोणाला काही याविषयी जर माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. हे पहा 8-8 किती किती पेरू आहेत. 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 6 झाले, 7 झाले. त्या बाजूचं एक बघा 8 पेरू, ती एकाच ठिकाणी 8-8 पेरू.